श्री शिवाय नमस्तुभ्यं. नमस्कार. रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबा. बेल आयकॉनवरील बटन दाबल्याने येणाऱ्या नवीन व्हिडिओंविषयी आपल्याला माहिती मिळेल आणि आपले ज्ञानवर्धन होईल. तसेच आधीच्या व्हिडिओंविषयी आपल्याला माहिती मिळेल. पत्रिकेमध्ये ज्याप्रमाणे तृतीय स्थान बलवान असेल तर व्यक्ती उत्तम कन्सल्टंट असते अथवा उपदेशक असते. तृतीय बरोबर नवम स्थान जर बलवान असेल तर व्यक्ती उत्तम कन्सल्टंट बरोबर अध्यापक होऊ शकते. नवमामध्ये शनी बलवान असेल किंवा कर्मस्थानामध्ये शनी बलवान असेल तर व्यक्ती उत्तम वकील होऊ शकते. तर पामिस्ट्रीमध्ये असा कोणता योग आहे पामिस्ट्रीमध्ये ज्याच्यामुळे व्यक्ती हातावरील कुठली अशी चिन्ह आहेत, योग आहेत ज्याच्यामुळे व्यक्ती अध्यापक, वकील, उपदेशक होऊ शकते ते आज आपण पाहू. पुरुषांनी नेहमीप्रमाणे आपला उजवा हात पाहावा, स्त्रियांनी डावा हात पाहावा. आपल्या हातावरती 3 रेषा आहेत, हृदय रेषा, मस्तिष्क रेषा, जीवन रेषा. जर ही मस्तिष्क रेषा आयुष्य रेषाला पूर्णपणे जोडलेली नसेल, म्हणजेच मस्तिष्क रेषा वेगळी आणि आयुष्य रेषा ही वेगवेगळी असेल, जोडलेली नसेल एकमेकांना, तर अशा व्यक्तींमध्ये उत्साह हा अतिशय जास्त असतो आणि त्या स्वतंत्र कार्य करण्याविषयी विश्वास ठेवतात. म्हणजेच त्याच व्यक्ती उपदेशक, वकील, अध्यापक होताना अधिक आढळून येतात ज्यांच्या हातावरती, पुरुष असतील तर उजवा हात, स्त्री असेल तर डावा हात, ज्यांच्या हातावरती ही रेषा जी मस्तिष्क आहे आणि ही रेषा जी आयुष्य रेषा आहे, या दोन्ही रेषा एकमेकांना जर जोडल्या नसतील, आता माझ्या हातावरती या जोडलेल्या आहेत, परंतु ज्या जोडलेल्या नसतील तेच लोक जास्त करून उपदेशक म्हणजेच कन्सल्टंट, तसेच वकील आणि अध्यापक क्षेत्रामध्ये प्रसिद्ध होताना दिसतात. श्री शिवाय नमस्तुभ्यम.